वर्ष झालं करतोय. अगदी हात दुखतात आमचे. अंकुजी साहेब असतील, आम्ही असेल, ज्या वेळेला पारितोषिक वितरणाला जातो त्यावेळेला आमचे हात दुखतात बक्षिसं देऊन. पण लॅपटॉप, मोबाईल अशा उच्च दर्जाचं बक्षीस वितरण आज पहिल्यांदा करतो. मला असं वाटायला लागलं की मान्यवरांना सुद्धा एक एक मोबाईल दिला असतं तर दादांचं काय बिघडलं असतं सांगा. आणि आलेल्या पालकांना सुद्धा एक एक द्यायला पाहिजे होता का नाही सांगा. अहो तुम्ही इतक्या उत्साहानं आलाय, इतकं छान नटून टटून आलाय की आता जर कार्यक्रमानंतर जेवण असतं तर दादाचं लग्नच आहे असं वाटलं असतं सगळं. इतक्या छान पद्धतीचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. खऱ्या अर्थानं ज्या ज्या वेळेला इथं याच व्याख्यान मला 15 दिवसापूर्वी झाली होती आणि इथंच व्यक्त व्हायला मिळालो होतो. आणि त्यावेळेला बोलून गेल्यानंतरचा जो उत्साह आहे तेवढाच किंबहुना त्याच्यापेक्षा कणभर ज्यादा आहे. कारण मागील वेळेला मी व्याख्यानाला आलो त्यावेळेला प्रत्येक जण आपल्या डोक्यामध्ये विचार घेऊन आला होता. आज इथं आलेला प्रत्येक जण आपलं भविष्य बाजूला घेऊन बसलाय. म्हणून आजच्या दिवसाला सुद्धा तितकंच महत्व की जगातला सुजाण पालक कोण असतो, जगातला आदर्श पालक कोण असतो, तर जो आपल्या मुलांना वेळ देऊ शकतो. या जगामध्ये जगासाठी सगळ्यांना वेळ आहे, परंतु आपल्या मुलांच्यासाठी, आपल्या बायकोसाठी, आपल्या आईसाठी द्यायला लोकांच्याकडे वेळ नाही. आणि हे माझ्यापेक्षा तुमच्यापेक्षा इथल्या माता बहिणी जास्त ओळखून आहेत. बरोबर ना माहिती. आपल्या मुलांचं सांगायला लागलं की वडील जेवाय आलं की नेमकं म्हणतात जेवायच्या वेळेला नेमकं काढलंस. बरोबर म्हणतात का नाही. आणि हे जेवण झालं की लगेच भरले ताटावून उठतंय, फोन आला की लगेच निघून जाते. मग त्यांना सांगायचं कधी आणि हे सगळं बोलायचं कधी. आणि हे ज्या वेळेला आपल्याला कळेल आणि ती वेळ मिळेल त्यावेळेला आपण सुजाण पालक आहोत. 4 वाजता बोलवून सुद्धा 7 वाजेपर्यंत थांबणारा बापच खरा आदर्श बाप असतो. आणि ते आज तुम्ही सिद्ध केलेलं आहे की आपल्या मुलांच्यासाठी वेळ दिलेला आहे.